नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील गणित विभागाची प्रथम सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 112, एका चौरसाचे क्षेत्रफळ एक्सचा वर्ग चौरस सेंटीमीटर आहे। जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर व त्यालगतची बाजू 7 सेंटीमीटरने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेमीने कमी असेल? पर्याय 21 10x अधिक 21 10x मायनस 21 10। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10x मायनस 21। प्रश्न क्रमांक 113, 6.5 चा 3 मायनस वर्गमुळात 5041 भागिले 10⁻³ अधिक 0.7⁻³ बरोबर किती? पर्याय आहे 5 1.743 2.142 2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2। प्रश्न क्रमांक 114, त्रिकोणाची रचना करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील? त्रिकोणाची माहिती आहे 21 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर 1.9 सेंटीमीटर 5.7 सेंटीमीटर 3.2 सेंटीमीटर 2.4 सेंटीमीटर 1.1 सेंटीमीटर 0.7 सेंटीमीटर 0.5 सेंटीमीटर 3.6 सेंटीमीटर 4.8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर। पर्याय आहे ए बी सी व डी फक्त, बी सी व डी फक्त, सर्व ए बी सी डी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी व डी फक्त। प्रश्न क्रमांक 115, कंसामध्ये वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 2 कंस पूर्ण वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 बरोबर किती? तर पर्याय आहे 5 10 3 व 2 वर्गमुळात 7। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5। प्रश्न क्रमांक 116, एक त्रिकोणाची ए बी सी क्षेत्राच्या बाजूची लांबी अनुक्रमे ए बी बरोबर 6 मीटर, बी सी बरोबर 61 मीटर व ए सी बरोबर 11 मीटर आहे। जर ए वरून बाजू बी सी व मध्यगा ए टी काढली तर त्रिकोण ए बी टीचे क्षेत्रफळ किती? पर्याय आहे 330 चौरस सेंटीमीटर 915 चौरस मीटर 671 चौरस मीटर 165 चौरस मीटर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 165 चौरस मीटर। प्रश्न क्रमांक 117, एक्सच्या 20% बरोबर वाय, वायच्या 20% बरोबर झेड आणि झेडच्या 20% बरोबर 266.80 आहे। तर एक्स बरोबर किती? पर्याय 33,920 33,950 350 16,008 21,344। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 33,350। चौकोन LMNP च्या कोनाची मापी 4 5 7 8 या प्रमाणात आहे। तर चौकोन LMNP हे चौकोनाचा प्रकार कोणता? पर्याय आहे समलंब, आयत, समभुजांतर, समभुज। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समलंब। प्रश्न क्रमांक 19, अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे। 20 वर्षांत त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे फरक किती वर्षाचा असेल? पर्याय आहे 5 वर्ष 20 वर्ष 1 वर्ष 8 वर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्ष। प्रश्न क्रमांक 120, खालील आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे। रेखा PR व्यास आहे। आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQOT व त्रिकोण SOT वरून एकरूप दाखविण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी? तर पर्याय आहे बाकोबा कर्णभुजा कोबाको। तर याचे योग्य उत्तर आहे बाकोबा। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।